Welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. माय सेल्फ कन्हैया देवदास चव्हाण, BMS फायनल स्टुडंट. तर तुमच्यासमोर मी आज घेऊन आलो आहे ते म्हणजे गॅरंटीड पासिंग फॉर संस्कृत एवं आयुर्वेद इतिहास पेपर फर्स्ट. आता याच्यामध्ये तुम्हाला जे खूप मुलांना शंका असतात, संस्कृत बघितलं की मुलांना चक्कर येते आहे की नाही, आणि तेच चक्कर कमी करण्यासाठी मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला कन्सेप्ट सांगणार आहे, तर ते नक्कीच बघा. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून मी यामध्ये जे स्पेसिफिक चॅप्टर सांगणार आहेत आणि ते फिक्स आहेत आणि त्या दृष्टीने तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्ही नक्कीच पास होणार. तर चला वळूया यामध्ये. तर याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर संस्कृत वर्ण नाम परिचय हे पहिलं चॅप्टर आहे आणि त्यामध्ये तुम्हाला माहेश्वर सूत्रांनी पाठ करायचे आणि ते जसंच तसं तुम्हाला त्याच्यामध्ये जे परिचय हे 5 MCQ येतात आणि ते MCQ तुमचे गेले नाही पाहिजे. तर हे चांगल्या रीतीने करा, जेणेकरून तुमचे संस्कृत वर्ण नाम परिचय हे फिक्स चॅप्टर होईल आणि यामधले MCQ तुमचे जाणार नाही. हे चॅप्टर केल्याच्या नंतर तुम्हाला नेक्स्ट चॅप्टर करायचं ते म्हणजे संज्ञा. संज्ञा म्हणजे काय मित्रांनो, संज्ञाचे त्यांनी प्रकार केलेले आहेत. तर तेच संज्ञा त्यांनी जे परिभाषा सांगितलेले आहेत, धातुरूपानेची, कारक प्रकरणांची, संधीची, समासाची, तेच परिभाषा तुम्हाला 5 MCQ मध्ये येतात. तर ते ओळखावं लागतात आणि ते MCQ मध्ये ॲज इट इज पर्याय असतात आणि ते एकदम सोपं आहे आणि ते जसंच तसं तुम्हाला मिळवायचे. तर हे तुमचे 10 मार्क इथं फिक्स झाले. इथं 10 मार्क फिक्स झाले. त्याच्यानंतर आता याच्या पुढचे जे चॅप्टर्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत SAQ आणि LAQच्या दृष्टिकोनातून. तर त्यामधील फिक्स SAQ जर बघितलं तर उपसर्ग हे तुम्हाला फिक्स येते. याच्यामध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन देतील किंवा त्यांचं वाक्यामध्ये उपयोग करावे लागतील. आता ते एक क्वेश्चन तुम्हाला 1 मार्कासाठी देतील आणि ते 5 मार्क तुमचे फिक्स करतात आणि तशा रीतीने तुमचा उपसर्ग हे 5 मार्क फिक्स करून देते. अशा रीतीने हे तुमचं 15 मार्क फिक्स झाले इथपर्यंत. त्याच्यानंतर समोर तुम्हाला अजून एक फिक्स SAQ येते आणि ते म्हणजे अवययाने. आता याच्यामध्ये च, अपि, पुनः, उचे असे वेगवेगळे प्रकारचे अवययाने असतात आणि याचे पण तुम्हाला 5 क्वेश्चन असतात किंवा वाक्यामध्ये उपयोग करायला लावतात. एक तर श्लोक देतील, त्या श्लोकामध्ये ओळखावं लागतं किंवा वाक्यामध्ये उपयोग करायचं. तेच तुम्हाला इथं अवययाने सांगितलेले आणि ते पण 5 मार्काला देतात. अशा पद्धतीने तुमचे इथपर्यंत 20 मार्क झालेले आणि हे 20 मार्क तर कत्ताच झालं नाही पाहिजे. हे 20 मार्क जर तुम्ही जर ठरविले तर हे तुमच्या हातातून जात नाही मित्रांनो. आता इथून पुढं सगळे LAQचे चॅप्टर्स आहेत आणि किचकट पण येतं आणि ते तुम्हाला जर समजा तुम्ही लेक्चर केलेले असेल तर तुम्हाला समजतील, नाही जर केलेले तर नक्कीच आता पण जर समजा तुम्ही वाचलं तर हे होऊन जातं मित्रांनो. फक्त त्याला व्यवस्थित बुक रेफर करा आहे की नाही. त्याच्यानंतर प्रॅक्टिस करा, याला प्रॅक्टिस लागते. महत्त्वाचं म्हणजे हे पाठ करायला जमत नाही, जे पाठ करायचे ते पाठ करावं लागतं. त्यामधल्या गोष्टी फक्त तुम्हाला जे विचारले ते जसंच तसंच लिहावं लागते. तर तशा रीतीनेच प्रिपेअर करा. आता त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर तुम्हाला करायचे ते म्हणजे कारक प्रकरण. आता हे कारक प्रकरण जर बघितलं मित्रांनो तर हे 4थ्या LAQमध्ये एक याच्यावर क्वेश्चन येते आणि ते 5 क्वेश्चन असतात आणि 1-1 मार्काचे डिनोट करतात. तर आणि एक SAQमध्ये येते. तर एक SAQमध्ये, एक LAQमध्ये आणि 5 मार्क तुमचे MCQमध्ये येतात या चॅप्टरवर. म्हणजे कारक प्रकार बघितला तर याच्यामध्ये तुम्हाला वाच्यप्रयोग करावे लागतात. आता वाच्यप्रयोग कोणते असतात, कर्तृत्व कारकम किंवा कर्मकारकम किंवा कर्णकारकम. तर हे तुम्हाला 5 MCQ येतात. एक SAQ येईल, 5 क्वेश्चन येईल त्याच्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला श्लोकामध्ये ते ओळखावं लागेल 5. त्याच्यानंतर आणि एक LAQमध्ये 5 क्वेश्चन येतील. अशा पद्धतीने याचे 15 मार्क आहेत. तर हे 15 मार्क तुमचे गेले नाही पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला करायचं ते म्हणजे संधी चॅप्टर. हे एक खूप इझी चॅप्टर आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला अच, हल, विसर्ग आणि ऋतु प्रकरण संधी हे 4 प्रकारचे संधी आहेत. आता त्याचे पण तुम्हाला एक LAQ आणि एक SAQ येते. आता LAQमध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन विचारणार आणि ते प्रत्येकी क्वेश्चन तुम्हाला हे 2 मार्काला असणार किंवा 10 क्वेश्चन विचारणार, प्रत्येकी क्वेश्चन 1 मार्काला असणार आणि त्याचं तुम्हाला सेकंड LAQ मध्ये येते आणि याच्यामध्ये तुम्हाला संधी विसर्ग करायची किंवा संधी पाद करायचं, म्हणजे संधी पाद करायची किंवा संधी विसर्ग करायची, हे दोघांपैकी तुम्हाला याच्यामध्ये येतं. किंवा श्लोकामध्ये ते पॅसेज देतील, त्या पॅसेजनुसार तुम्हाला ते श्लोकामध्ये लिहावं लागेल. अशा पद्धतीने याच्यावर संधीवर LAQ होते. तर जसंच तसं तुम्हाला लिहावं लागते. एकदम सोपं आहे. संधी जसंच तसंच वाचायचा प्रयत्न करा आणि तसंच पाठ करा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर तुम्हाला करायचं आहे आणि
हे तुम्हाला 15 मार्कासाठी संधी येते. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर तुम्हाला करायचे ते म्हणजे समास. आता समास जर चॅप्टर जर केला मित्रांनो, तर समासामध्ये अव्ययीभाव समास, द्वितीय समास, बहुब्रीही समास, द्वंद्वत्व समास असे 4 प्रकारचे समास त्यांनी केलेले आहेत. आणि हे पण याच्यामध्ये पण तुम्हाला एक फिक्स LAQ आणि एक SAQ आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला 10 क्वेश्चन देतील LAQमध्ये, किंवा तुम्हाला MCQच्या टाईपमध्ये देतील, म्हणजे अधोरेखित करा, अंडरलाईन करा, किंवा वाक्यामध्ये उपयोग करायला लावतील, किंवा पॅसेज देतील. अशा पद्धतीने तुम्हाला हे समासाचे कोणते पण अव्ययीभाव, द्वितीय, बहुब्रीही आणि द्वंद्वत्व हे कोणत्याही प्रकारचे समास देऊ शकतात. आणि हे तुम्हाला SAQमध्ये 5 क्वेश्चन देतील. अशा पद्धतीने हे तुमचे 15 मार्क फिक्स करतात. आणि इथंच तुमचा क्रायटेरिया पूर्ण होऊन जातो. हे बघा मित्रांनो, या तिघांचे तुम्ही जर चांगल्या रीतीने केलं, कारक, प्रकरण, संधी आणि समास, तर हे 45 मार्क तुमचे फिक्स होतात. त्यामध्ये अजून संस्कृत 5 MCQ, संज्ञाचे 5 MCQ, हे 10, 65 आणि हे 10 उपसर्गाचे आणि अवयवाचे, म्हणजे 75 मार्क हे तुमचे कुठंच जात नाही. तुम्ही जर व्यवस्थित जर केलं ना, आणि एकदम बेसिकपासून जर केलं, तरी तुमचे संस्कृतचा पेपर फर्स्ट हे इझिली तुम्ही क्रॅक करू शकता आणि इझिली पास होऊ शकता. तर अशाच पद्धतीने तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे शब्दरूपाने. आता हे तर खूप सोपं आहे. याच्यामध्ये पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग 3 प्रकारचे शब्दरूपाने आहेत, आणि त्यांचा तुम्हाला वाक्यामध्ये उपयोग करावा लागतात. किंवा एक फिक्स LAQ आहे त्याच्यावर शब्दरूपानेवर, एक SAQ येईल, किंवा LAQमध्ये 5 क्वेश्चन येतील, जे 1 मार्काला प्रत्येकी विचारेल. SAQमध्ये पण तशाच रीतीने, तर एक तर वाक्यामध्ये उपयोग करायला लावतील, किंवा अधोरेखित करा, किंवा श्लोकामध्ये लिहा. अशा पद्धतीने ते शब्दरूपाने त्यांनी सांगितलेलं, आणि ते तुम्हाला 10 मार्क देऊन जाते. त्याच्यानंतर धातुरूपाने, हे पण तुम्हाला SAQ आणि LAQसाठी. धातुरूपाने जर बघितलं मित्रांनो, तर याच्यामध्ये तुम्हाला परस्मय पदे धातुरूपाने सांगितलेले. त्याच्यामध्ये लट, लन, लट, लृंग, आशीर्लिंग असे वेगवेगळे प्रकारचे जे त्यांनी धातुरूपाने सांगितलेले ते तुम्हाला विचारतात. आता याच्यामध्ये LAQमध्ये 5च क्वेश्चन येतात, 1 मार्क ईच असते, आणि SAQमध्ये पण 5च क्वेश्चन येतात. तर धातुरूपाने आणि शब्दरूपाने हे दोघांचं कॉम्बिनेशन एक LAQमध्ये येऊ शकते, किंवा धातुरूपाने किंवा कारक प्रकरण या दोघांचे 5-5 क्वेश्चन एका LAQमध्ये येऊ शकतात. तशा रीतीने तुम्हाला विचारतील. किंवा धातुरूपाने किंवा प्रत्यय पण 5 क्वेश्चन देतील, त्याचे तुम्हाला SAQ फिक्स आहे, आणि LAQमध्ये पण 1 क्वेश्चन फिक्स आहे. तर तशा रीतीने तुम्हाला हे धातुरूपाने जर केलं, तर त्यामध्ये तुमचे 10 मार्क्स हे फिक्स होतात. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला करायचे प्रत्यय. आता प्रत्यय जर बघितलं मित्रांनो, तर यामध्ये तुम्हाला त्वत्व, तव्यत्व अशा पद्धतीने हे प्रत्यय तुम्हाला उपयोग करावे लागतात. यांचे पण सेमच क्रायटेरिया आहे, जसे की आपण त्यांचा श्लोकामध्ये उपयोग करायचं, किंवा त्यांचं तुम्हाला अधोरेखित करायचं, किंवा 5 क्वेश्चन देतील, त्यांचं तुम्हाला श्लोकामध्ये रूपांतर करायचं. तशा रीतीने तुम्हाला हे प्रत्यय किंवा धातुरूपाने हे दोघांवर 5-5 क्वेश्चन देतील, आणि एक LAQ होईल. किंवा या प्रत्ययाचं, प्रत्ययाचं आणि कारक प्रकरणांचं या दोघांचा उपयोग होईल. तर कोणतंही ते टाकू शकतात, आणि त्यानुसार तुम्हाला प्रिपेअर करावं लागते. आणि याचे प्रत्ययाचे 10 मार्क असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर करायचे ते म्हणजे विशेषण विशेष्य. आता हे विशेषण विशेष्य हे प्रत्ययासोबत कॉम्बिनेशन करून SAQमध्ये विचारतात, आणि ते पण 5 मार्कासाठी विचारतात. तर अशा रीतीने हे तुमचं सर्व संस्कृत पेपर फर्स्टसाठी क्रायटेरिया होता. आणि याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर तुम्हाला मी फिक्स चॅप्टर सांगतो, तेवढंच करा, तुम्ही नक्कीच पास होसाल. तर त्यामध्ये पहिलं ते म्हणजे संस्कृत वर्णन परिचय एकदम सोपं आहे, हिस्ट्री आहे, त्यामध्ये संज्ञामध्ये परिभाषा आहे. हे 10 मार्क फिक्स केल्याच्यानंतर उपसर्ग 5 मार्क एक SAQचं येते. त्याच्यानंतर शब्दरूपाने एक सोपं आहे, आणि त्याचे तुम्हाला एक LAQ कन्फर्म होते. त्याच्यानंतर तुम्हाला नंतर करायचं ते म्हणजे कारक प्रकरण तथा त्यामध्ये तुम्हाला वाच्य प्रयोगाचं एक LAQ आणि एक SAQ, म्हणजे 15 मार्क आहेत तिचे. तर हे फिक्स करायचे आहेत. आणि संधी आणि समास हे पण 15-15 मार्काचे आहेत, आणि हे पण फिक्स करायचे आहेत. एवढे जर तुम्ही चांगल्या रीतीने जर केलं, जर केलं तर तुम्ही नक्कीच एवढ्या चॅप्टरमध्ये पास होऊ शकतात. फक्त हे किचकट वाटते आणि खूप मुलांना समजत नाही, त्याच्यामध्येच मुलं फार घाबरतात, आणि त्या दृष्टीने बघत नाहीत आणि अभ्यास करत नाहीत. आणि अभ्यास जर नाही केला तर मग ते नक्कीच फेल होतात. तर त्यामुळं या संस्कृत पेपर फर्स्टमध्ये अजिबात टाळू नका, आणि हे अशाच रीतीने वाचायचा प्रयत्न करा.
आणि हे जर तुम्ही नीट चांगल्या रीतीने केलं तर हे तुम्ही नक्कीच यश मिळवा. आता जे RGHS युनिव्हर्सिटीची जे एक्झाम झाली होती त्यामध्ये आम्ही यथार्थ आयुर्वेदाचे गेस्ट पेपर काढले होते आणि त्यामध्ये मोस्टली जे क्वेश्चन्स होते ते सेम ॲज इट इज होते, आपल्यासारखे MHS सारखे होते आणि तेच आमच्या गेस्ट पेपरमधून आलेले आहेत. तर तेच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की गेस्ट पेपर याचा नक्कीच तुम्ही घ्या आणि त्यांचं जेवढे मी क्वेश्चन्स गेस्ट पेपरमध्ये टाकलेले आहेत तेवढेच प्रिपेअर करा. तुम्ही नक्कीच संस्कृत पेपर फर्स्टमध्ये पास होसाल. तर हे ॲज इट इज तुम्हाला सांगायचा प्रयत्न होता की तुम्ही नक्कीच गेस्ट पेपर घ्याल आणि जर घेतला तर नक्कीच तुमचा फायदा होईल आणि तुम्ही नक्कीच पास होसाल. तर अशा रीतीने हे संस्कृत पेपर फर्स्टसाठी एवढं चॅप्टर्स होते आणि त्यामधले जे इम्पॉर्टंट आहेत, जे सर्व गोष्टी होत्या ते तुम्हाला मी सांगितलेले आहेत. तर आय होप की तुम्हाला हे सर्व समजलेलं आहे आणि हे व्हिडिओ जर तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि याच्यामध्ये जर काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि हे व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.